श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला मग आज सगळ्यांचं सकाळपासूनचे कामं संपलेले. आज दुपारी मार्केटमध्ये गेलो. मैत्रिणीच्या मुलीला काही रेडमी कपडे घ्यायचे होते. त्यांच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता नऊवारी काही आता ख्रिसमस ट्रीचा. मग इथे आलो. मग इथे काही आम्ही स्टेशनरीत आलो. काही अजून आम्हाला घेणे होते काही सजावटीचं सामान, ते घेतलं. तिथून निघालो आम्ही. मैत्रिणींनो, बाईचं जीवन सगळ्यात जास्त खराब. इतकी दगदग दगदग घरातले सकाळपासूनचे कामं करून दुपारी मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये इतकं फिरलो. उद्याचं गुरुवारचं उद्यापन असल्यावर पूजेचं काही सामान घेणे होते, काही फुलं घेणे होते, काही पुस्तकं घेणे होते, ते घेतले मी. सगळं बघून घ्या. मग घरी आल्यावर पावभाजीचा बेत होता. पावभाजीचं पटकन कुकरमध्ये सोलून चालून बटाटे वाटाणे सगळं पावभाजीचं तयारी केली. पटकन आहे बघून घ्या. सगळं तयार करून घेतलं पटपट. मी साधेसुधी करतो पा मैत्रिणी, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. नवीन सुरुवात केली आहे कुठंतरी, तुमचा साथ मला पाहिजे, म्हणून मला समोर जाऊ द्या. पा मी आता फोडणी देत आहे. कांदा, शिमला मिरची एकत्र टाकून चांगली लालसर गुलाबी होत ते शिजू दिला. त्याच्यात अद्रक लसूणचा पेस्ट टाकला तर त्याला पण होऊ द्यायचं मस्त पैकी. किती बाईच्या जीवाला किती दगदग असते. तिकडं नाही स्वयंपाकाची. थोडासा उशीर झाला होता आज मैत्रिणीनं माझ्या स्वयंपाकाले. म्हणून घाईघाईनं म्हणून मी पटकन मिक्सरमधून टमाटरची प्युरी काढून घेतली. मग काय त्याच्यामध्ये तिखट, मीठ, थोडंसं धण्या पावडर टाकलं होतं. थोडंसं, जास्त नाही बरं का. मी तेल सुटतपर्यंत ते शिजू दिलं. कोथिंबीर टाकली. मला आहे ना चटणीमध्ये कोथिंबीर टाकायला आवडते, थोडीशी टेस्ट लागते वरतूनपेक्षा. वरतून माझा मुलगा खात नाही ना, म्हणून आम्ही कमी कोथिंबीर वापरते. मग मी ते पण माझ्याजवळ वेळ नव्हता म्हणून मी मिक्सरमधून पटकन करून घेतलं. आणि हवा त्याच्यामध्ये मग मी ना पावभाजी मसाल्याची पुडी टाकून दिली एका दमाने आणि त्याला होऊ दिलं. इतका कंटाळा आला होता ना आज ते पावभाजी करायची. पण काय करता, मेनू ठरलेला होता सकाळपासून आणि थोडासा आज उशीर होऊन गेला मार्केटमधून घरी आला. मग केलं पटापट. माझे सकाळचे कपडे धुतलेले आणि सोप्यावर टाकलेले होते, ते घरी करायचे होते. सगळा पसारा मार्केटमधून जे सामान आणलेलं ते मुलांना सगळं उपटून सोप्यावर पडून ठेवलं होतं. मी ड्रेस पण काढला नव्हता ज्या ड्रेसमध्ये, त्या ड्रेस पटकन पावभाजी करून घेतली. पावभाजी पाव शेकून घेतली पटपट. थोडंसं तेल टाकून शेकते मी. तुम्ही कसे शेकता हे मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचते, माझा व्हिडिओ जमते मला का नाही जमत, मी काय चुकी करते, काय चांगलं करते हे मला कमेंटमध्ये सांगा. झाली पावभाजी तयार. बघा आता रूममध्ये आल्यावर पसारा पहा तुम्ही. इतकं सारा पसारा पडून होता. सोफ्यावरचे, गादीवरचे कवर, उषा सगळं धुतले होते. उषाचे कवर मी. चेहरा बघा कसा झालाय. सगळं पसारा आवरला. पसारा आवरल्यावर रात्री फिरायला गेलो. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. त्याच्यात आपण जाऊ.